नमस्कार मित्रमैत्रिणींनो. थंडी शरीराची काळजी न घेतल्यास सर्दी, खोकला, फ्लू, घशाचा त्रास, त्वचा कोरडी होणे, सांधेदुखी, हार्ट व बीपीवर परिणाम अशा समस्या उद्भवू शकतात. त्यामुळे थंडीत योग्य काळजी घेणे खूप महत्त्वाचे आहे. आजच्या व्हिडिओमध्ये महत्त्वाच्या आणि प्रभावी उपाय सांगितले आहेत, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. चला तर मग जाणून घेऊया थंडीत स्वतःची काळजी कशी घ्यावी. पहिली म्हणजे उबदार कपडे. शरीर गरम ठेवणारे कपडे वापरा. स्वेटर, शॉल, टोपी, मफलर, सॉक्स. झोपताना पाय झाकून झोपा. थंडी डोक्यातून व पायातून जास्त जाते, त्यामुळे टोपी व सॉक्स आवश्यक आहेत. दुसरी म्हणजे अन्न आणि पेय. गरम व पौष्टिक पदार्थ. थंडीमध्ये शरीराचं तापमान टिकवण्यासाठी योग्य आहार खूप महत्त्वाचा आहे. गरम सूप, दलिया, रवा उपमा, खिचडी, साजूक तुपासोबत गरम भाकरी. दूध, हळद, आवळा, खजूर, राजगिरा, तीळ, शेंगदाणे, ड्रायफ्रूट्स उष्णता देतात. आल्याचा चहा, हर्बल टी, कोमट पाणी. दिवसातून 2-3 वेळा गरम व सूपसारखे पदार्थ घेणे उपयोगी ठरतात. तिसरी म्हणजे पाणी कमी करू नका. थंडीमध्ये तहान लागत नाही म्हणून अनेक जण पाणी कमी पितात. त्यामुळे सर्दी, डोकेदुखी व कोरडी त्वचा वाढते. दिवसातून 7-8 ग्लास गरम किंवा कोमट पाणी घ्यायलाच हवे. चौथी म्हणजे व्यायाम. थंडीमध्ये शरीर कडक होते, रक्तप्रवाह मंदावतो. रोज 25-30 मिनिटे चालणे, योगा, स्ट्रेचिंग करा. यामुळे सांधेदुखी, पाय सुजणे व वजन वाढणे टळते. पाचवी म्हणजे त्वचा, केस आणि ओठांची काळजी. थंडीत त्वचा आणि केस कोरडे होतात. अंघोळीनंतर त्वरित मॉइश्चरायझर लावा. नारळ तेल, बदाम तेल केसांना, ओठांना, ग्लिसरीन, लिप बाम दिवसातून एकदा फेस स्टीम घेण्यास फायदा होतो. सहावी म्हणजे सर्दी, खोकला टाळण्यासाठी थंड वस्तू लगेच उष्ण वस्तूनंतर किंवा उलट टाळा. बाहेरून येऊन ताबडतोब थंड पाणी कधीही पिऊ नका. रात्री झोपताना पायांना कोमट तेल लावा. सातवी म्हणजे जास्त महत्त्वाच्या गोष्टी. थंड जमिनीवर बसू नका. अंघोळीसाठी कोमट पाणी वापरा. पहाटची खूप थंडी किंवा रात्री उशिरापर्यंत जागणे टाळा. जेवणात लसूण, आले, हळद, मिरी याचा समावेश करा. नैसर्गिक प्रतिकारशक्ती हे वाढवतात. आठवी म्हणजे साखर आणि तेलावर नियंत्रण. हिवाळ्यात गोड, गरम व तुपकट पदार्थ जास्त खाल्ल्यामुळे वजन वाढतं. साखर व कोलेस्ट्रॉल वाढ, त्यामुळे प्रमाणात खा. पूर्ण बंद नाही, पण जास्त. नववी म्हणजे पायाची व सांध्याची काळजी घेणे. रोज झोपण्यापूर्वी पाय कोमट पाण्यात बुडवून मग तेल लावून मालिश करा. गुडघे, खांदे, हात यांच्या सांध्यांना गरम तेलाने मसाज करा. थंडीतून दुखणे कमी होते. 10वी म्हणजे व्हिटॅमिन डीची गरज. थंडी सूर्यप्रकाश कमी मिळतो. सकाळच्या उन्हात 10-15 मिनिटे फिरणे आरोग्यासाठी आवश्यक आहे. या काही टिप्स तुम्हाला नक्कीच फायद्याच्या ठरतील. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद. आणि या टिप्स कशा वाटल्या हे कमेंट करून सांगायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.